जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा. या कथासंग्रहातली नम्रता एक मूल्य ही कथा आज ऐकूया. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटील सर. अभिवाचन दत्ता सर देशमुख. नम्रता एक मूल्य. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. या संतवचनातून नम्रतेचं महत्त्व आपल्याला स्पष्ट होतं. यासंबंधीची आद्य शंकराचार्यांची एक बोधकथा आहे. शंकराचार्य हे अत्यंत विद्वान पंडित होते. अनेक जण त्यांना भेटायला येऊन आपल्या शंका विचारत असत. असंच एक दिवस एक गृहस्थ त्यांना भेटायला आले. शंकराचार्यांचं मोठेपण, त्यांची विद्वत्ता याच्यावर ते खूप भरभरून बोलायला लागले. हे ऐकल्यावर शंकराचार्य त्यांना म्हणाले, तुम्ही समजता तितका मी विद्वान नाही. आता हेच पहा ना. असं म्हणून त्याने आपल्या हातातला दंड समोरच्या नदीच्या पाण्यात बुडवला आणि बाहेर काढला. त्या दंडाला थोडंसं पाणी लागलं होतं. ते त्या गृहस्थांना दाखवून शंकराचार्य म्हणाले, बघा, विश्वातलं ज्ञान हे या जलसागरा एवढं आहे आणि या दंडाला जेवढं पाणी लागलं आहे तेवढंच ज्ञान आजपर्यंत मला प्राप्त झालं आहे. हे ऐकून ते गृहस्थ काय समजायचं ते समजले. त्या गृहस्थाला स्वतःमधला उथळपणा आणि आद्य शंकराचार्यांच्या ज्ञानाची गहनता आणि वागण्यातली नम्रता जाणवली. म्हणून मित्रहो, नम्रता असणं हाच ज्ञानी माणसाचा गुण आहे. तो वयाने येत नाही, तो वागण्यातून दिसायला हवा. आद्य शंकराचार्यांच्या महान व्यक्तीच्या वागण्या बोलण्यातून तो आपल्याला दिसतो. नम्रता एक मूल्य ही बोधकथा आत्ताच आपण ऐकलीत. जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या कथासंग्रहातली ही एक कथा आहे. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटील सर. मोबाईल नंबर 9890615649. अभिवाचन दत्ता सर देशमुख. 8329730186.